मंडळी, एकाच वेळी दोन्ही बाजूची वकिली करणाऱ्या गमतीनं जिला डबल ढोलकी म्हणतात अशा गप्पिष्ट आजीची गोष्ट दाखवायला आता आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले आपले भन्नाट हास्य कलाकार. अरे नाही तात्या, नाही नाही नाही, आल्या वाईज गाठ आल्या म्हणते ती पोर. ती उडी काढली की झालं रे, उद्या भेटू की मग पाराव. ही बघ सावते बघ काय म्हणते. थांब दर दर तिच्याशी बोल थांब. हॅलो तात्या, कस काय, बरं आहे ना? हा काय एवढं काय नाही, बारकीशी गाठ आहे. बारीक आहे म्हणा एवढी. 4 टाका आहे तो बघितलं तर. तुम्हाला माहितीये की नाही, आजकाल नळाला धडकलं तरी 8 टाका पडते. 4 टाक्याचं ऑपरेशन कशाचं आहे तेव्हा? असं नेतील ना असं बाहेर आणतील. त्याचं काय, माझं शिक्षण कमी आहे हो बॉम्बला आहे, नाही तर मी घरच्या घरीच मारला असतो ऑपरेशन. माझं म्हणजे माहितीये की नाही तुम्हाला, माझं निराळच घाला असतं हो. ती गाडी बी बॉम्बला आत कुठं जाऊन बसली, वरच्यावर असती तो बॉटल काढली असती. काय लागत सावते म्हणते. काय टेन्शन घेऊ नका, येतोय बघा, येतोय 2 तासात पुसतोय घरी. त्याला काय दवा उद्या ठेवू का मग? डबल घे म्हणा उद्या पाराव. ऑपरेशन उद्या डबल घेताय. ठेवू का तात्या? चला चला. अण्णा अजिबात काळजी करू नका. काय किडनीचं छोटीशी गाठ आहे, तेवढी निघाली ना की तुम्ही एकदम ठणठणीत बघा. घरी या, चांगलं चुंगलं करून घालते. अण्णा काय साधा सुद्धा माणूस आहे, भेटते दवा. मी कशाला भीतोय? 2 ऊस एका वेळेला काडकन मोडणारा माणूस आहे. आजी, आजी इकडे या, तुमचा वॉर्ड इकडे इकडे या. तिकडे कुठे फिरताय? हो, तुमचा नातेवाईक बघा बाहेर फिरतोय, बघा त्यांना. कोण आहे बघ रे? त्यांना सांभाळायचं की पेशंट बघायचं काहीच कळत नाही. यांचं चालू कोण आहे बघ जरा. काय माहिती कोण आहे? बबी आत्या आहे. बबी आले होय. बबे बबी आत्या कशी आहे? ऐका, बस बस बस. कशी आहेस ग? कशी आहेस? कसं आली तू काय माहिती उगाच? पाया पडते. अगं असू द्या. बया लय पाय दुखायला लागले बाया, केवढं मोठं हॉस्पिटल आहे रे. काय ग बबे, हा कशाला आली का तंगड्या तोडीत? आता भाऊ जातोय म्हणलं नको काय. कसं बोलतीयस? ऑपरेशनला जातोय म्हणलं येऊ नको का भेटा असं बोला तर द्या मला पाण्याचा घटका पित होते. दम लागलाय ना मला. टेन्शन घेऊ नको, एवढं काय नाही. एवढंच ऑपरेशन ग, अवघ 4 टाका आहे, काय नाही. ती असं जाऊन असं बाहेर येतील. लय नाही काय. ही लीला. कोण आहे? लीला मावशी. लीला मावशी. लीला मावशी आष्ट्याची. मावशी काय म्हणते बघ. बोल ग मावशे. ना हाय का तू इतर? अगं काय आला तुम्ही घाई करिता? मी कळवीन तुम्हाला, तवा निघा तुम्ही. गाड्या काढल्या का तुम्ही? गाड्यात बसत का आता मग? नाही नाही, हशितोय तो, हशितोय. नाही निघू नको बरं का. मी ऐक माझं, ह्याला इथून काढलं ना, इथून बाहेर का मग तुम्ही तिथनं निघा. मग एका ठिकाणी भेटू आणि मग काय तो कार्यक्रम उरकून टाकू. ठेवते फोन ठेवते. काय काय कसला कार्यक्रम करतेस? आता ऑपरेशन झालं, माणसं भेटायला येतात ना. गाड्या करून बोलवले का? आपलं गोतावळा काय कमी आहे का? खरं ते जाऊ दे. ऐकतो का? बोल की दादा, मी तुला इथं भेटायला याला निघायला, आणि सरपटी बाबा गावात याला योकच येळ. सरपटी बाबा ते भेटले मला. त्याला म्हणलं का बा हे बघ कसं आहे, भावाला आता ऍडमिट केलंय, त्याचं असं असं ऑपरेशन आहे बा, असं असं त्याला नेले डॉक्टर. ते सरपटे बाबा मी ऐकलंय ते सरपटेतच चालतात. तिला माहिती नाही, मोठी गाथा आहे त्या माणसाची. सरपटी बाबा दिसला बाबा बरोबर. मी काय गप्पा मारत बसले, बाबांनी तुला प्रसाद दिलाय तेवढा. बाबांनी प्रसाद दिलाय? सरपटी बाबांनी प्रसाद दिलाय. सरपटी बाबाचा प्रसाद आहे सावत्या. काय दिलंय? भजी भजी दिलाय होय. भजी दिलाय. त्या हातात येईन ते देतात त्याला प्रसाद मानायचा. खाल्लं बापाला मारितो का रे? मार मार. अगं असं बाहेर काढत तू. अगं डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही ऑपरेशनच्या आधी काय म्हणून. लाज वाटत का दादा? लहान आहे मी, तुझ्यापेक्षा मला मारायला वाटत तू. अगं पण
मग लगेच खायचं. मी म्हणेन शान खाणार आहे का तू? तेच म्हणते, मग खायचं का लगेच? अगं तसं नाही, मला सांग प्रसादाला नाही कसा म्हणू? तुला कुठं नाही म्हणता येतंय? तुला नाही म्हणताच आलं नाही कधी. बाया तुला एकट्यालाच गाठ झाली पोटात, आम्हाला बरं नाही गाठी होत. हा, तर तुला नाही म्हणता आलं ना त्या गाठीला. बाया ती गाठीने विचारलं, बाया मी इथं राहू का तर राय म्हणला. हा, डॉक्टर म्हणला काढू का तर काढ म्हणला. तुला कुठं नाही म्हणता येतंय? मग तू का मी तू गिळ कशाला काढा बाहेर? नको. आत्म्याला नाही म्हणू नाही. कोणाच्या आत्म्याला? बाय काय सांगता येते का आपल्याला? काय आपल्या हातात असते का? मग आत्म्याला नाही म्हणू नाही, मग काय करते ते घिरट्या घालत बसतय. मग आता एवढ्याशा भज्यामध्ये याचा जीव अडकला, मग मी काय येणाऱ्या पाहुण्या रावळ्यांना सांभाळायचा का? याचा आत्मा शांत करत असायचा. आता मी काय तुझं काय बोलतीयस? मग काय झालं नाही त्यासनी, त्यांचं म्हणजे एकदम शटअप गुड नाईट आहे. त्यांचं तू काय नाही रे, मला वाईस दुखायला लागले रे पोटात. काय नाही होत, काय होत नाही. वाईस दुखायला लागले ग पोटात. मरणार आहे का तू? मला काय होणार नाही ना. काय होणार नाही तुला? काय नाही होत, काय होत नसतंय. काय नाही होत. हे बघ कसं असतंय, मुळात ना मरणं आपल्या हातात नाही. तेवढं आहे. आता बोलता बोलता मी मरण, बसल्या बसल्या तू मरशील, बोलतीये? उभ्या उभ्या तू गचकशील. अगं. बाय होत इथं पडेलच आहे. काही सांगता येतंय का माणसाचं? असं नको बोलू गे. तर सकाळपासून डावा डोळा फडफडतोय, अशुभ असतं हे. नाही हे गणित यागळं आहे अगं. हे बघ कसं आहे, डावा डोळा फडफडायला लागला ना का मग ते अशुभ नसतंय, आणि उजवा डोळा फडफडला का मग ते शुभ असतंय. बरोबर बोलले का रे मी अण्णा? काय चुकीचं बोलले का? मला कसतरी व्हायला लागलं सावत्या. मला कळ आल्या, मला काय नाही होत. मला संडासाकडे मला कळ आल्या. काय सरळ करा कस तरी दिसतंय. काय नाही आत्या, मला नाही. अरे काय नाही होत दादा तुला, जवळ मी आहे ना बहीण जिथे त्यावर काय नाही व्हायचं तुला. थंड वाजायला लागले अंगावर टाक. काहीतरी कशाला बोलतीयस उगाच? काय बोलते त्याला? धीर द्यायला बोलते. तुम्हाला काय थोबड काय धीर देत नाही? थोबड पाडू नका तुम्ही. अगं पण तू धीर द्यायला जाते, त्यांचा धीर पाताळ होतोय. सारखं मला तिकडे आत घेऊन जाते ते. माझं इथं मग हालत होती, कस तरी वाटतंय मला सारखं. मग अण्णा धर की मला चालवणं झाले रे. मला घेऊन चल की तिकडे आतमध्ये. किती नाटक करायला मला घेऊन चल रे. आता हे तर फोनवर बोलीत होता ना, आता लगे काय गरज आहे का? मला एवढंच ऑपरेशन आहे, कशाला भेटता ही बोलती म्हणून. भिऊ नका, राव निवांत, काय टेन्शन घ्यायचं नाही. आपलं कसं आहे, शटअप गुड नाईट, टेन्शन घ्यायचं नाही. लय मोठा झाला का तू? हा, बापाला डापडतो. लय मोठा झाला का? उठ बाबे ना, उठ येत ना बडगाळ कर. कोण आहे? मित्र आहे तुझा? काय चाललंय? शटाप गुड नाईट काय चाललंय? मागाधरनं बाप आहे ना तुझा तो? ही भाषा आहे का तुझी बापाशी बोलायची? बोलायला लावू नको मला. आता आला ना तू, जन्माला तर ढेकणा एवढा होता, ढेकणा एवढा होता. तर आई सोडून गेली तुझी तुला. रडू नको. तुझ्या बापालाच कटाळून गेली, पण गेली तुझी सोडून. आई ही कशाला बोलते मध्ये बबे? ही कशाला काढायचं? नाही गेली का? तुला सोडून नाही गेली का? तुला कटाळून. या टोनग्याला कळायला नको का? या टोनग्याला बापाशी कसं बोलितोय? इथं बाप शेवटची घटका मोजितोय. सावत्या बोंबलू नको बरं. हाय तर नाही जिवंत. मी आलाय काय सासरा तुझा? तिला गप कर सावत्या. नाही मी सुनबाईला गप कर सावत्या. अण्णा. मला आता दुखायला लागले. मी होते कर काय? मला नाही काय होते कर मला काय? एवढी सोप कशाला घाबरवती सात्या तू? कशाला घाबरवती? मला भ्या वाटायला लागले रे. मी घाबरवते. याची बहीण काही दशी नाही का रे? मी त्याला घाबरवायला. काय का आता? एका माईच्या पोटी जन्म घेतला ना आम्ही दोघांनी. म्या मेले ना मग ह्यो मरण, आणि जेव्हा माझा भाऊ मरण ना तेव्हा पहिला हंबरडा म्या फोडल का तू फोडशील रे मुडद्या? हंबरड्याचा मान कोणाचा असेल? माझा असेल का तू असेल मुडद्या? अगं आता ती काय पालखी आहे वय मान असायला? पालखी आहे का ती? मला बोलितो. आणि जर चुकून माकून मेलच तर हिथं जो पहिला असेल तेव्हा हंबरडा फोडल ना. तू असेल तर तू फोड, मी असेल तर मी फोडीन. बाबा कसं बोलितोय बाबा? मला व्हायला लागले काय तरी. काय नाही होत आहे आता तुला. लाज वाटते का रे? कसं बोलितो अगं बाबा? आता तू कशाला त्यांच्या पुढे सारखं मारायच्या गोष्टी करतेस? ती बेला लागले ते. मला होतंय. का बस तू शांत बस आणि रडू नको अजिबात. मी रडत नाही, मी रडत नाही. माझं म्हणणं रडू काय? नको, काय नको म्हण. तू शांत बस इथं आता. काय तुमच्या बी अंगातले मस्ती अण्णा. मला काय काय गरज होती का फोन करून बोलवायची तिला? मी आपला वाईस बबड्याला सांगितलं होतं रे. ते बबड्याने तिला सांगितलं मला व्हायला लागलं कस तरी सावत्या. काय होत नाही, दाद्या, काय होत नाही. जातो मी. हे वावर वाटून घ्या रे, वावर वाटून घ्या नीट. एवढंच ऑपरेशन आहे.
थोबाड ठेव जरा. अगं ए भुरे रडती काय आला हा मी आलाय का तू सासरा काय आला भकड पसरी ही थोबड काय आला इथं ठेवली तू अशी भ्याव दाखवणारी थोबड मुळात तू इथं नाही ठेवायला पाहिजे हा माझं काय म्हणणं आहे काय आम्ही दणकटे जुनं खोडे आमचं शरीर रक्त सळसळतंय अजून काय होत नाही आम्हाला परवा उसात गेलते कुसान भरलं पायात मग यांठाने एवढं रक्त आलं सांडलं आजूचा डॉक्टर म्हणला 4 टाकं पडतील म्हणलं काय गरज आहे टाक्यांची ही अशी खंडीभर मुठभर हळद घेतली आणि मारली इथं थपटली तर चांगलं बरं झालंय आले का लंगडत मी इथं होतंय का मला काही मग मारायच्या गोष्टी करिता तुम्ही तू तर थोबाड बंद कर मागा धरणं पाड डोकं फिरले माझं थोबाड बघून तुझं हा दादा तू मारणार आहे मला सांग तू मारणार आहे का तू बापूस अरे तू रियाडका एवढा होता ना रियाडका एवढा हा तो बापूस ट्रॅक्टर वर न पाडला होता पडलो होतो ट्रॅक्टर वर न पाडायला आणि मागून वडापने धडक द्यायला एकच घाट पडला हा 3 दिवस कोणाला ओळखीत नव्हतं हे हा तवा मी आला नाही म्हातारा आता मारणार आहे का हा ही थोबाड आहे तर ठीक हाकलोय बाय अशा भ्याव दाखवणाऱ्या थोबाडांना हा माणूस इथं जायचा टाइम मोजतोय आणि रे ऑपरेशनला जायचा टाइम मोजतोय तो आणि तुम्ही थोबड घेऊन बसले तर मारणार आहे तो नातेवाईकांना बोलवायचंय तवा मला काहीतरी मला काय नाही होत थोबाड बोल की इथं नको कशाला थोबाड असं ठेवू नको त्याला त्रास होतोय तू काय व्हायचं डबल डुलकी आहेस का कवा तर आरशा पुढे उभं राहून बोल आरसा बी तडकल तोंडाव मग कशाला 100 वेळा मारायच्या गोष्टी करतीस त्यांच्या पुढे ती तर मनात काय नाही मनात बिनात काय नाही तू तोंड मला होतंय का काय शांत बसत काय बोलत नाही इथं तू काय लागले रे लय मला होतेच काहीतरी बघ आजच होतंय बघ अहो कुठे आपलं शटा पण लक्षात ठेवा काय नाही होत आहे मनात काय नाही रे दादा परवा सरपटी बाबा मला भेटला आणि मला म्हणलं का तू तुझ्या भावाची तिरडी बघशील त्या बाबाकडे नवस केला त्या बाबाला म्हणलं बाई आधी माझी तिरडी सजीव मी स्वागताला उभी राहीन माझ्या भावाच्या मी नवस बोलले मी मारायला निघणार आहे माझ्या भावाला कसं बोलत तू मला होतंय मला काय होतंय कशाला तिरड्या सजवती सगळ्यांचं कळणं झालं एवढं अरे एवढं ऑपरेशन आहे माझं शिक्षण कमी झालंय नाही तर घरच्या घरीच खाणार तुम्ही सावत्या काय होतंय मला काहीतरी अहो कुठं काय होतंय काय नाही होत झालं फोटो आहे का फोटो कशाला लागन ना दाखवाया ना नाही तिला गप कर सावत्या आधी कशाला लढ काढतेस बबी आल्यापासून हिनं माझ्या 12व्याचं बिरिंग घेतलेलं आहे तिला गप कर सावत्या आधी सोनबाईला गप करा मला होतंय नाही तर काहीतरी अरे तुम्ही ना ऐकतीच नाही माझं कान बंद करून घेतले का तुम्ही केस चेक करून घ्या एकदा अरे फोटो कशाला विचारला मी म्हणलं नातेवाईकांना दाखवायला लागन का बा मा दादा धडधाकटे याच्यासाठी फोटो पाहिजे अगं आता मग नीट विचार ना नाही. आहे का फोटो असं वाटतं तिरडीच्या फोटो ठेवायची सावत्या सतत नको रे बोलू तिरडीच बबे हे बबे यम दिसायला लागलाय का मला बबे यम आलाय ग यम आलाय ग बबे यम आलाय हॅलो रिलॅक्स रडू नका रिलॅक्स काही होणार नाही त्यांना नमस्कार 100 वर्ष आयुष्य बरं का तुम्हाला तुमचीच आठवण मला तुमचीच आठवण काढली बरं यांना जरा बसव ना बसा नाही दणकटे तू वाला आहे ना तुझी बहीण ऐका ना आई हॉस्पिटल आहे पेशंट्सना त्रास होईल नाही आमची थोडी अण्णा ऐका ना काय काय 5 मिनिटात शांत बसा शांत मला 5 मिनिटात मला वाचवर अण्णा रिलॅक्स मला रिलॅक्स 5 मिनिटात तुम्हाला काही होणार नाही 5 मिनिटात तुम्हाला ओटीत नेऊ ऑपरेशन थिएटर मध्ये अॅनेस्थेशिया देऊ आणि नंतर 20 मिनिटात तुमचं ऑपरेशन होईल छोटस ऑपरेशन आहे संध्याकाळी डिस्चार्ज मिळेल तुम्हाला रिलॅक्स बरं वाटतंय ना आता मला टेन्शन नका घेऊ तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ नर्स बीपी चेक करा आणि नंतर ओटीत यांना न्या काय झाले काय हे गंगाजल हे कशाला काय नाही
आता ऑपरेशनच्या दरम्यान काय बरं वाईट झालं तर माझ्या भावाच्या तोंडात हे 3-4 थेंब टाका गंगाजलचे आणि नाकात कापूस बी घाला बाया. कुठली मिळत माझ्या भावाला तेवढी. बाहेर निघा. अहो, मी चांगल्यासाठी यांना बाहेर काढा. काही बडबड करतात त्या. महादेव भडकला माझ्यावर. अरे निघा बाहेर पटकन. तुम्ही देव आहे ना. हॉस्पिटल आहे. मारायला आलीस होय त्यांना. अण्णा काही होत नाही. अरे, कसं ऑपरेशन? मला नाही उठवणं झालंय. मला उठवणं झालंय. काय करताय तुम्ही? कशाच नावावर नाटकं लावली ती मागायपासून. सांगितलं एवढं ऑपरेशन आहे. चला नका धक्का नका देऊ. ऐका, वडील भली भावंडाची नाटके आहे ती एक नंबरची. उठवणं झालंय रे. नाही, अण्णा रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. चला चला चांगल्या बरोबर सांगतोय मलापासून तर. भ्या वाटलं रे मला. शांत बसा शांत बसा. चला 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 चला. नर्स. अरे मला कसं अरे काय करताय तुम्ही? क्या बात है. धमाकेदार परफॉर्मन्स. मस्त. प्रसाद अप्रतिम. फार मजा आली. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये असा एक नियम असतो, म्हणजे अशी पाटी लावलेली असते की नातेवाईकांना भेटण्यास सक्त मनाई. त्याचं कारण बहुतेक हे आहे, म्हणजे जे धडधाकट पेशंट असतात त्यांना सुद्धा खचवण्याचं काम नातेवाईक करत असतात. आणि तो थ्रेड इतका परफेक्ट उचलला असतो ना. मग क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक. अप्रतिम. विलक्षण मजा आली. मस्त फुलवलात विषय. भारदार. सई. सुपर परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट खूप आवडते की आपण इकडे तिकडे बघत असलेले कधी कधी किस्से इन्सिडेन्सेस आम्हाला इथे दिसतात आणि तुम्ही ते इतकं रिअलिस्टिकली करता, इतकं तुम्ही त्या मोमेंटला जगता की ते जिवंत होतं सगळं. तसं हे जिवंत परफॉर्मन्स होता. पीपी अमेझिंग बेरिंग होतं. म्हणजे तू जेव्हा वावरं वाटून घ्यायला मी संपले होते. त्याचं टायमिंग आणि त्याची डायलॉग डिलिव्हरी अफाट होती. नमक कडक. आणि अजून एक गोष्ट सांगायची अशी की ह्या स्किटच्यामुळे आम्हाला तुम्ही सांगितलं की आजारपणात काय करू नये. आजारपणात जर तुम्ही मानसिकरित्या कणखर असाल तर तुम्ही लवकर बरे होता. त्यामुळे समस्त ऑडियन्स जो हा परफॉर्मन्स बघत असतील त्यांना मला हेच सांगायचं की इथून खमकं असणं कुठल्याही परिस्थितीला सामोरं द्यायसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ही शिकवण तुम्ही या निमित्ताने दिली त्याबद्दल थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स.